हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर व्हिडिओ. मित्रांनो, हा आहे पार्ट 2. पार्ट 1 आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्यामध्ये आपण हिस्ट्री या सरनाम्याची हिस्ट्री, नंतर त्याचं महत्त्व काय आहे, त्याचे घटक कुठले आहेत, या सगळ्या गोष्टींवरती आपण तिथे चर्चा केली आहे. आता या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये आपण महत्त्वाचे शब्द पाहणार आहेत त्याचे. ओके, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे सर्व शब्दांचे आपण अर्थ पाहणार आहेत या व्हिडिओमध्ये. ओके, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, तर या तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला आपल्या संविधानाबद्दल एक व्ह्यू निर्माण होईल. ओके, तर चला आपण स्टार्ट करूयात. हे आहे आपला फर्स्ट वर्ड सार्वभौम. ठीक आहे, तर सार्वभौम म्हणजे काय? सिंपल भाषेमध्ये समजून घ्या की आपल्या देशावरती कुठल्याही देशाचा वर्चस्व नाही आहे, आपण कुठल्या देशाच्या आधिपत्याखाली नाही आहेत. ओके, म्हणजे काय? आपण आपले निर्णय स्वतःच्या बळावर घेऊ शकतो. ओके, ते बाह्य निर्णय असो किंवा ते आंतरिक निर्णय असो, ते आपण स्वतःच्या बळावर घेऊ शकतो. आता आंतरिक निर्णय म्हणजे कुठले? जसे की आर्टिकल 370 आपण एक पाहू शकतो. आणखीन बाह्य निर्णय म्हणजे कुठले? जसं की पेट्रोल कुठून घेणे किंवा आपल्या वस्तू कुठे देणे वगैरे, हे सर्व गोष्टी, देवाणघेवाण, हे सर्व आपण आपल्या बळावरती करू शकतो, स्वतःच्या बळावरती करू शकतो. ठीक आहे, आपल्यावर कोणाचा बंधन नाही आहे, याचा अर्थ हेच होतो मित्रांनो. नंतर 15 ऑगस्ट 1947 भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 अंतर्गत ब्रिटिश संसदेचे आपण अधिराज्य बनले होते मित्रांनो. डॉमिनियन स्टेटस मिळाला होता आपल्याला. मग आपण पूर्ण सार्वभौम कधी झालो, पूर्ण प्रजासत्ताक कधी झालो? तर 26 जानेवारी 1950 रोजी आपण पूर्णतः सार्वभौम आणि प्रजासत्ताक झालो, कारण इथे आपला पूर्ण संविधान लागू झाला होता. ओके, संविधान आपला 26 नोव्हेंबर 1949लाच बनला होता, पण 26 जानेवारी 1950ला पूर्ण संविधान लागू झाला होता. ओके, त्यामुळे आपण त्या दिवशी पूर्ण सार्वभौम झालो. ओके, पूर्ण प्रजासत्ताक झालो. आता आपल्यावर कोणत्याही देशाचं बंधन नाही आहे, आपण कुठल्या देशावरती अवलंबून नाही आहेत, आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व भारताच्या सार्वभौमतेला कुठलाच बंधन घालत नाही मित्रांनो. ओके, आता सार्वभौमत्व हे भारतीय लोकांच्या हातात आहे, म्हणजे आपल्या हातामध्ये आहे आपलं सार्वभौम मित्रांनो. तर या वर्डचं मिनिंग हेच होतं की आपल्यावरती कुठल्याच देशाचा प्रेशर नाही आहे ना, बंधन नाही आहे ना, आपण कोणा देशाच्या अंतर्गत नाही आहेत. ओके, समाजवादी म्हणजे काय मित्रांनो नेमकं? तर समाजवादी म्हणजे काय? ही एक राजकीय व्यवस्था आहे जिथे उत्पादन, वितरण आणि देवाणघेवाण करायचे साधनं हे राज्य किंवा सामूहिक समुदायाच्या मालकीचे किंवा नियंत्रित केले जातात. ओके, आणि हे या अर्थव्यवस्थेच्या प्रमुख क्षेत्रांवर सरकारी नियंत्रण किंवा प्रभावाद्वारे सामाजिक आणि आर्थिक समानता प्राप्त करणे हे याचे उद्दिष्ट आहे मित्रांनो. ओके, म्हणजे विषमता नष्ट करणे हे या समाजवादी व्यवस्थेचं उद्दिष्ट आहे मित्रांनो हे. ओके, नंतर यामध्ये वैयक्तिक फायद्यापेक्षा सामूहिक कल्याणावर जास्त प्राधान्य दिले जाते. या व्यवस्थेमध्ये हे वैयक्तिक फायदा करून घेण्यापेक्षा समाजाचं कसं कल्याण होईल, समाजामध्ये कसं समानता येईल, या गोष्टींचा इथे विचार केला जातो. आणि हे वर्ड आपण 42व्या घटनादुरुस्ती अन्वये जोडण्यात आलं होतं, जिला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून पण ओळखतो, कॉन्स्टिट्यूशन म्हणून पण ओळखतो. आता भारतीय समाजवाद हा गांधीवाद आणि मार्क्सवादी समाजवादाचे एक मिश्रण स्वरूप आहे. आता काही जणांच्या डोक्यामध्ये प्रश्न आला असेल की गांधीवाद आणि मार्क्सवाद म्हणजे काय? तर इतकंच लक्षात ठेवा आत्ता सध्याला की हे एक थिंकिंग आहे. ओके, ही एक आयडिओलॉजी आहे. तर आपण गांधीवाद आणि मार्क्सवाद या दोन्हीचं एक मिश्रण स्वरूप आपल्या राष्ट्रामध्ये दिसतं. ओके, आणि आपला भारत हा लोकशाही समाजवादाकडे वळलेला आपल्याला दिसून येतो. तर लोकशाही समाजवाद म्हणजे काय? जिथे खाजगी क्षेत्र सोबतच सार्वजनिक क्षेत्रसुद्धा अस्तित्वात असतात. ओके, पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणल्या होत्या एक वेळेस की आमच्या समाजवादाचा स्वतःचा ब्रँड आहे, असे आम्ही नेहमीच म्हणत आलो आहोत. आम्हाला आवश्यकता वाटेल अशा क्षेत्रात आम्ही राष्ट्रीयकरण करू, केवळ राष्ट्रीयकरण हा आमचा समाजवाद नाही, असं वक्तव्य पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते. ओके, आता नेक्स्ट आपण पाहूयात मित्रांनो धर्मनिरपेक्ष. ओके, तर धर्मनिरपेक्ष या वर्डचा मिनिंग काय होतो? हा वर्ड इतका मोठा आहे की यावर बोलायला गेलं तर एक लेक्चर सुद्धा पूर्ण आहे. तर आपण जाणून घेऊयात थोडक्यात की याचा अर्थ काय होतं. तर राष्ट्राचा कुठला एक विशिष्ट धर्म नसतो. ठीक आहे, सर्वात अगोदर तर म्हणजे सर्व धर्मांना राष्ट्र हा समान वागणूक देतो, कुठलाही भेदभाव नाही करत धर्मांमध्ये. ठीक आहे, पंथांमध्ये सुद्धा कुठला भेदभाव नाही करत, म्हणूनच पंथनिरपेक्ष पण आपण म्हणतो. ओके, म्हणजे धर्मातल्या छोट्या छोट्या जातीमध्ये सुद्धा आपल्या भारतामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये भेदभाव नाही आहे. आणि
आपला भारत हा सकारात्मक धर्मनिरपेक्षतेकडे वळलेला आपल्याला दिसून येतो. धर्मनिरपेक्षताचे आपण 2 उदाहरण इथे बघू शकतो. एक आहे सकारात्मक, एक आहे नकारात्मक. तर भारत हा सकारात्मक धर्मनिरपेक्षतेकडे आपल्याला वळलेला दिसून येतो. ओके. आता सकारात्मक धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, की सरकार धर्माच्या बाबतीत एकदम तटस्थ राहते. ओके. सर्व धर्मांना समान वागणूक देते आणि राज्याच्या हस्तक्षेपाशिवाय व्यक्तींना त्याच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य असते. त्याच्या धर्माची प्रॅक्टिस करण्याची, त्याच्या धर्माचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य असतं मित्रांनो. कलम 25 ते 28 हे त्याची व्याख्या आपल्याला तिथे दिसून येते. त्याचं महत्त्व आपल्याला तिथे दिसून येतो. आणि आपल्या भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला धर्माची स्वातंत्र्यता आहे. ओके. प्रत्येक नागरिकाला धर्माची स्वातंत्र्यता आपल्या भारतामध्ये दिलेली आहे. तर धर्म याबद्दल एक धर्मशास्त्र मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे की धृतिक्षमा तमो अस्तेयम शौचम इंद्रिय निग्रह त्रिविद्या सत्यम अक्रोधो दशक धर्म रक्षण. तर धर्माचे 10 लक्षण त्या श्लोकमध्ये तिथे सांगण्यात आले होते. ठीक आहे. हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे मी तुम्हाला. ओके. आता आपण वळूयात आपल्या थर्ड वर्डकडे, जो की आहे लोकशाही. तर लोकशाही म्हणजे काय नेमकी? ठीक आहे. तर सर्वस्व सत्ता हे लोकांच्या हातात असते. लोकशाही ही एक राजकीय व्यवस्था आहे जिथे शासन करण्याची शक्ती लोकांच्या हातात असते. ती प्रत्यक्षपणे किंवा निवडून दिलेल्या प्रतिनिधीद्वारे वापरली जाते. ठीक आहे. आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो, ते आपल्यावरती सत्ता करतात. ठीक आहे. तर ती राजकीय समानता, अल्पसंख्याकाच्या हक्काचे संरक्षणासह बहुसंख्य शासन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासारख्या तत्वावर जोर देते. ओके. लोकशाही समाजात नागरिक निर्णय प्रक्रियेत मतदान, सक्रियता आणि निवडून आलेल्या अधिकारांसह सहभाग घेतात आणि प्रशासनात जबाबदारीने उत्तरदायित्व सुनिश्चित करतात. ओके. आणि लोकशाही हा वर्ड डेमोस आणि क्राशिया या 2 शब्दांचा मिश्रित स्वरूप आहे. ओके. डेमोक्रेसी या डेमोस आणि क्राशिया या 2 शब्दांचा तो एक मिश्रित स्वरूप आहे. आणि आपल्या देशामध्ये संसदीय लोकशाही आहे. लोकशाहीचे 2 पार्ट पडतात, एक अध्यक्षीय लोकशाही आणि एक संसदीय लोकशाही. तर भारत हा संसदीय लोकशाहीचा राष्ट्र आहे. ओके. भारतामध्ये वेळोवेळी निवडणुका होतात, कायद्याचे राज्य आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, कुठेही भेदभाव नाही आहे. ठीक आहे. या सर्व गोष्टी आपल्याला दाखवून देतात की आपला राज्य हा लोकशाही आहे. आणि सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकणार नाही, असे वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेच्या समारोपामध्ये दिले होते. ठीक आहे. आता सामाजिक लोकशाही म्हणजे काय? ही एक बंधुत्वाची भावना आहे, ही एक जीवनशैली आहे मित्रांनो, असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तिथे व्यक्त केले होते. नंतर आता आपण वळूयात आपल्या नेक्स्ट वर्डकडे, ते आहे प्रजासत्ताक. प्रजासत्ताक म्हणजे काय? आता इथे लक्षात घ्या, इथे सुपात्र टिपून कोणी पाहिली आहे. यस, त्यामध्ये एक डायलॉग आहे बघा की अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वो बनेगा जो हकदार होगा. ठीक आहे. त्यामध्ये जो तो राजा का बेटा राजा नहीं बनेगा हा जो स्टेटमेंट आहे ते इथे एक्झॅक्टली म्हणजेच काय की राष्ट्रप्रमुख हा वंशपरंपरागत पद्धतीने निवडला नाही जात. ठीक आहे. तर राजसत्ताक म्हणजे काय? वंशपरंपरागत पद्धतीने तिथला राष्ट्रप्रमुख निवडला जातो आणि राष्ट्रप्रमुख हा अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे आपल्याला ते निवडला जातं. ओके. म्हणजे प्रजासत्ताक व्यवस्थेमध्ये. तर कलम 54 आणि 55 हे त्याचं आपल्याला महत्त्व आणि त्याची व्याख्या सांगून देतात. नंतर ब्रिटन हे राजसत्ताक आहे मित्रांनो आणि USA आणि भारत हे प्रजासत्ताक आहे. ठीक आहे. भारत हा 26 जानेवारी 1950ला सार्वभौम गणराज्य प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला होता, कारण आपला पूर्ण संविधान आपला 26 जानेवारी 1950लाच लागू झाला होता, म्हणून आपण त्या दिवशी गणतंत्र दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे. नंतर नेक्स्ट वर्ड आहे तर न्याय. न्याय म्हणजे काय? न्याय इथे थोडंसं मिनिंग याची वेगळी आहे. ओके. अप्रोच याचा वेगळा आहे. तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असे 3 न्याय आपल्याला भारतीय संविधान आपल्याला गॅरंटी देते, या 3 न्यायाची. तर सामाजिक न्याय म्हणजे काय? की जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग याचा भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणे. आणि आर्थिक न्याय म्हणजे काय? की आर्थिक घटकाच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव न करणे. ठीक आहे. आणि राहिली गोष्ट राजनीतिक न्यायाची. राजनीतिक न्याय म्हणजे काय? की समान राजकीय अधिकार, समान संधी आणि मत व्यक्त करण्याची पण आपल्याला इथे समान संधी मिळून जाते. ओके. राजकीय न्यायामध्ये. नंतर हे अधिकार व मार्गदर्शक तत्व याच्यामध्ये विविध तरतुदी आपल्याला दिसून जातात की आपला भारत हा आपल्याला 3 न्याय देतो. ओके. तर हे स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो.
एक क्वेश्चन पण आलेला आहे UPSCमध्ये, आपण ते पुढे पाहणार आहेत. ओके, तर हे स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा की मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये या सर्वांच्या आपल्याला तरतुदी दिसतात. नंतर आता आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे काय मित्रांनो, आपल्याला 5 गोष्टींचं आपल्याला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. ओके, एक आहे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. या 5 गोष्टींचं आपल्याला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे असं नाही की आपल्या मनामध्ये जे आलं ते आपण करू शकतो. ठीक आहे, संविधानाच्या सीमांच्या आणि मर्यादेच्या मध्ये राहून आपण स्वातंत्र्याचा उपयोग केला पाहिजे मित्रांनो. नंतर आपल्याला मूलभूत हक्कांमध्ये त्याचे व्याख्या आपल्याला दिसून जाते, त्याचं स्वरूप आपल्याला मूलभूत हक्कांमध्ये दिसून जातो. आणि व्यक्तींच्या व्यापारावर सुद्धा आपल्या भारतामध्ये कुठलं बंधन नाही आहे. आता इथे व्यापारावर बंधन नाही आहे म्हणजे उद्या जाणं कुठलाही व्यापार आपण चालू करू शकतो का? नाही. तर एक नैतिक सीमाच्या अंतर्गत राखून व्यापार केला पाहिजे. ठीक आहे, त्याचं आपण उल्लंघन नाही केलं पाहिजे. आणि न्यायिक पुनर्विलोकन हे आपल्याला सुनिश्चित करून देतो की आपण किती स्वतंत्र आहेत. ओके, आपल्या जर मूलभूत हक्कांवरती जर कुठला बाधा आला, न्यायिक पुनर्विलोकनाच्या माध्यमातून आपण डायरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू शकतो. ठीक आहे. आणि आता नेक्स्ट वर्ड आहे समानता. आता यामध्ये दर्जाची आणि संधीची समानता आपला भारत देश आपल्याला देतो. म्हणजेच काय, समाजात कुठल्याही एका वर्गाला विशेष अधिकार नाही आहेत, कुठलाच भेदभाव न करता सर्वांना संधीची समान उपलब्धता करून देते. नंतर कलम 14 ते 18 हे स्पष्टपणे आपल्याला आपल्यामध्ये किती समानता आहे हे आपल्याला दाखवून देऊन जातं. ठीक आहे, कलम 325 आणि कलम 326 हे पण आपल्याला दाखवून देऊन जातात. प्रौढ मताधिकार आणि हे निवडणूक यादीमध्ये ॲड करण्यासाठी 6 कलम आहे 325, जिथे की कुठलाच भेदभाव न करता निवडणूक यादीमध्ये आपल्याला ॲड करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो बंधुता. बंधुता म्हणजे काय ही एक भावना आहे. ओके, हे आपल्याला मूलभूत कर्तव्याच्या कलम 51A मध्ये पण दिसून जाते. आणि धार्मिक, भाषिक, प्रादेशिक आणि स्तरीय विविधतेच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये समान बंधुत्वाची भावना व एके जोपासणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ओके, तर हे आपलं कर्तव्य आहे की आपण बंधुत्वाच्या भावनेने जगलं पाहिजे. ओके, कोणाच्या जातीवरनं, कोणाच्या लिंगावरनं आपण भेदभाव नाही केला पाहिजे. बंधुत्वाची भावना आपण आपल्या जीवनशैलीमध्ये ठेवली पाहिजे. ठीक आहे. आणि व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकता आणि एकात्मता या गोष्टीवरनं दिसते मित्रांनो. आणि एकात्मता, अखंडता हे शब्द आपण 1976 42व्या घटना दुरुस्ती अन्वये जोडलो होतो आपल्या प्रस्तावनेमध्ये. मूलभूत अधिकार, DPSP आणि मूलभूत कर्तव्य यामध्ये बंधुत्वाची भावना आपल्याला दिसून जाते. ठीक आहे. एकल नागरिकत्व हे पण आपण एक्झाम्पल इथं घेऊ शकतो. आता घटना दुरुस्ती पाहूयात आपण आपल्या प्रस्तावनेमध्ये कधी झाली होती. तर 1976 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती, जिच्या अंतर्गत 3 शब्द जोडण्यात आले होते आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये. ठीक आहे, ते समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हे 3 शब्द आपण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जोडलो होतो. एकच आपल्या प्रस्तावनेमध्ये घटना दुरुस्ती झालेली आहे मित्रांनो. आता हा पण पार्ट खूप इंटरेस्टिंग आहे. ओके, यामध्ये असं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये एकदा बेरुबारी युनियन खटल्यामध्ये, ठीक आहे, बेरुबारी युनियन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे वर्डिक्ट केलं होतं की सरनामा मार्गदर्शक म्हणून काम करेल आणि संविधानाचा तो भाग नाही आहे असं वक्तव्य सुप्रीम कोर्टाने केलं होतं. पण नंतर केशवानंद भारती खटल्यामध्ये ते वक्तव्य त्यांनी बदलली, ती राय त्यांनी बदलली. त्यांनी काय म्हणले की उद्देशिका हे संविधानाचा भाग आहे, पण त्यात तुम्ही चेंजेस पण करू शकतो, पण कधी, ज्या वेळेस ते चेंजेस आपल्या संविधानाच्या मूळ संरचनेला धोका देत नसतील. ठीक आहे, त्यावरती काही बाधा आणत नसतील, तेव्हाच तुम्ही उद्देशिकेमध्ये चेंज करू शकतो. असं वक्तव्य, असं वर्डिक्ट केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिला होता. ठीक आहे. आणि भारतीय जीवन विमा खटल्यामध्ये पण सेम तोच वर्डिक्ट त्यांनी केला की संविधानाचा हा एक एकात्मिक भाग आहे. मूलभूत संरचना मित्रांनो, आपल्या भारतीय संविधानाची प्रस्तावनेची मूलभूत संरचना काय आहे? न्याय, स्वातंत्र्य, आपले मूलभूत हक्क यावरती कुठली बाधा आली नाही पाहिजे, हे मूलभूत संरचनेच्या अंतर्गत येतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे मूलभूत संरचनेच्या अंतर्गत येतात. ठीक आहे, त्यावरती बाधा न आणता घटनेमध्ये बदल केला जाऊ शकतो. नंतर आता मागील वर्षात विचारण्यात आलेले क्वेश्चन्सकडे आपण जाऊयात. ओके, तर UPSCने आता याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पण देऊ शकता. ठीक आहे, तर UPSCच्या प्रीमध्ये एक क्वेश्चन होता की भारत के संविधान के उद्देश्यों में से
एक के रूप में आर्थिक न्याय का किसने उपबंध किया है? तर याचं उत्तर मला तुम्ही कळवा. आपण वरील PPT त्याचं उत्तर पाहिलेलं आहे. ठीक आहे. नंतर निम्नलिखित उद्देशों में से कौन सा एक भारत के संविधान की उद्देशिका में सन्निहित है? ठीक आहे. तर याचं उत्तर काय आहे हे पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. याचं उत्तर खूप सोपं आहे मित्रांनो, तुम्हाला लगेच दिसत असेल. ठीक आहे, की आपल्याला कुठली स्वातंत्र्यता नाही, एवढ्यापैकी आपल्याला कुठली स्वातंत्र्यता नाही आहे. एक्झॅक्टली. नंतर MPSC स्टेट सर्व्हिसमध्ये कुठले प्रश्न आले होते की खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला होता? केशवानंद भारती खटला. आत्ताच आपण तिथे पाहिलेला आहे. ठीक. नंतर भारतीय निधर्मीपणाला एक मोजेक फ्रेम का म्हटले जाते? याचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर कंबाईनमध्ये 2 क्वेश्चन्स आपण कंबाईनचे 2 क्वेश्चन्स आपण इथे घेतलेले आहेत एक्झाम्पल म्हणून. तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारत घ्या. फर्स्ट काय स्टेटमेंट, सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करायचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे आपले असल्याचे आढळते तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास ते सहाय्य करते. तर संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागांमध्ये कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्याला दिलेली नाही आहे. याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळव. नंतर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला होता? तर हे पण मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तर कळवून टाका. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचे कमेंट्स अजून खूप आनंद होतो आणि माझं फर्स्ट लेक्चर आहे त्यामुळे काही जर चुका वाटत असतील तर माफ करा. मी पुढल्या लेक्चर्सपासून ती चुका कमी करेन. ओके, तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर. अभ्यास करत राहा. काय अडचण नंतर टेलिग्रामवर तुम्ही मेसेज करू शकता. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून फ्युचर अपडेट्स तुम्हाला येत राहतील. बाय बाय. आणि जरी कोणी फर्स्ट व्हिडिओ बघितला नसेल त्याने ते पार्ट 1 पाहून घ्या कारण तिथे पण महत्त्वाच्या गोष्टी आपण तिथे चर्चा केलेली आहे.